हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण निघालो आहे आपल्या जवळच्याच नारायणगडाच्या ट्रेकसाठी. सो आम्ही तिथे जाऊन मॅगी बनवणार आहे आणि आता आम्ही पिंपळवंडी स्टँडवर आहे. हे निघत असताना कुत्र्यांची भांडणी चालू झाली. म्हणजे सकाळीच कुत्र्यांच्या भांडणी सुरुवात झाली. कुत्र एकमेकावर कुटुंब मला वाटतं हा त्यांच्या गर्लफ्रेंडचा विषय असा, कारण ते 2 मिनिटापूर्वी एकदम शांत होते आणि अचानक त्यांच्यामध्ये एवढी भांडणं झाली. सो सांगणं अवघड आहे विषय काय होता. आणि अशा प्रकारे आम्ही गाड्या काढल्या आणि हायवेने आम्ही नारायणगडाकडे निघालो. सो जवळ आल्यानंतर हा तुम्ही बघू शकता, हा जो समोर दिसतोय तो नारायणगडच आहे. आम्ही थोडं पुढं आल्यानंतर कॅप्चर केला आणि हा सनराईज जो ॲक्च्युली झाला होता ऑलरेडी, हा आम्हाला किल्ल्याच्या वरतून बघायचा होता पण जमलं नाही. हा ट्रेक आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा आम्ही, जसं तुम्हाला माहिती, नारायणगड हा आपला पुणे नाशिक हायवेच्या बाजूलाच आहे. तर आम्ही हायवे सोडल्यानंतर आम्ही जेव्हा गाडी आतमध्ये टाकली तेव्हा आम्हाला एवढा खराब रस्ता लागला. म्हणजे लिटरली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की इथून बाईक्स जाणंसुद्धा अवघड होतं. आणि आम्ही जवळ असल्यामुळे आम्ही मोपेड बाईक घेऊन आलो होतो, बट खूपच डिफिकल्ट होतं ते अशा रोडला ड्राईव्ह करणं. मला माहीत नाही की इथले लोक कसे येतात जातात, बट खूपच क्रिटिकल होतं हे आणि आम्हाला याचा खूप त्रास झाला. पण ठीक आहे, फायनली आम्ही या वेशीपाशी येऊन पोचलो. आणि या वेशीतून तुम्ही जेव्हा लेफ्ट मारशाल तेव्हा तुम्हाला सरळ हा नारायणगडाचा रस्ता दिसतो आणि समोरच तुम्हाला नारायणगडही दिसतो. सो या रस्त्याचं पण अजून काम चालू आहे. मे बी पुढच्या 1-2 महिन्यात कंप्लीट होईल. पण सध्या तरी खूप खडी आहे या रस्त्यावर, गाडी स्लिप होती आहे. पण ठीक आहे, म्हणजे आम्ही त्या रस्त्यावरून ड्राईव्ह करत किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. आणि किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर हे एक देवीचं मंदिर होतं आणि हा आजूबाजूचा परिसर. इथे मोरांचा आवाज पण येत होता. म्हणजे तुम्ही लकी असाल तर तुम्हाला मोरही दिसतील इथे. आम्हाला दिसलं नाही बिकॉज वी आर नॉट लकी. चला तर मग आपण ट्रेक चालू करूया. सो थोड्या पायऱ्या चढल्याच्या नंतरच आम्ही शूट चालू केलं. पाहूया पुढे जाऊन काय काय करतोय आणि काय काय कॉमेडी गोष्टी होत आहेत. ॲक्च्युली हा पर्सनली आम्ही जास्त एन्जॉय केला. लाकडं जाळायची गरज नाही. 2 मिनिटाच्या वेळी लाकडं जाळायची गरज नाही. मॅगीसाठी लाकडं काढताना नाही रस्त्यात नाही किती आयो. आता आपण किल्ल्याच्या सर्वात टॉपला आहे. समोर जे दिसते ते हस्तमाता देवीचं मंदिर आणि आता मी तुम्हाला दाखवणार आजूबाजूचा परिसर. सो हा आजूबाजूचा परिसर एकदम सपाट आहे. हा दुसऱ्या कुठल्या किल्ल्यांच्या आजूबाजूला मी तरी अजून पाहिलेला नाही. तुम्ही पाहिला असेल तर नक्की कमेंट करा आणि आम्हालाही सांगा. सो आम्ही तिथे ट्रेक करायला जाऊ. तुम्ही या ट्रेकला नक्की या. छोटासा ट्रेक आहे, एक हार्डली 25-30 मिनटाचा. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता. सो बघू शकता तुम्ही की खूप सुंदर असं वातावरण आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडं लेट झालं आहे पण तरीही वातावरण आजूबाजूचं खूप छान आहे. आता आपण जाऊ हस्तमाता देवीच्या मंदिराकडे. मी तुम्हाला मंदिरही दाखवतो, आजूबाजूचा परिसरही दाखवतो आणि मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू कसा आहे तोही दाखवणार आहे. सो लेट्स गो. आणि हे माझे मित्र विकी आणि हे डॉक्टर, ते रिसेंटली आम्हाला जॉईन केलं होतं त्यांनी. सो चला जाऊया देवळात आता.
ही देवीची छान अशी मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे आणि पुढचा हॉलही खूप मोठा आहे, तुम्ही आराम वगैरे करू शकता तिथे. आता आपण जाऊया मागच्या साईडने. आता तुम्हाला दाखवतो बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो कसा आहे. इकडे पण तुम्हाला जसं मी सांगितलं सगळीकडे चारही बाजूने सपाट अशी जमीन आहे. सो इकडेही तसाच व्ह्यू आहे. ॲक्च्युली आम्हाला तेवढा वेळ नव्हता, सो आम्ही पूर्ण हा किल्ला कवर अप करू शकलो नाही. त्यामुळे आम्ही फक्त हस्तामतला देवीचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. आम्हाला असं नव्हतं की वेळ नव्हता, बट आम्हाला मॅगी पण बनवायची होती आणि मग या सगळ्या गोष्टीसाठी टाईम लागणार होता. सो आम्ही अर्धा किल्ला एक्सप्लोअर केला नाही. सो जेवढा काही एक्सप्लोअर केला आहे तेवढाच मी तुम्हाला दाखवत आहे. चला आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करू. आता आम्ही जे काही सामुग्री आणली होती काहीच छोटंसं जुगाड करून आम्ही जरा टोप घेऊन आलो होतो मॅगी बनवायच्या इच्छेने. तर आम्ही आता टोप मांडलाय आणि स्पेशल मॅगीचे आचारी आता फक्त बघा आणि खाणार कोण आहे. टोप एवढा स्वच्छ धुतलाय. हायजेनिक जास्त लक्ष दिलं जातं आपल्या इथे. जास्त म्हणजे स्वच्छ पाणी, स्वच्छ गाडी लावायची आधी जाळवलं होतं बघा. एवढी पाणी पडलं पाण्यात जास्त तेल, सगळी तेलाच मॅगी असणार आहे आपली. लिमिटेड कंडिशन आहे. क्वालिटी मॅगीची क्वालिटी खाल्ल्यावर तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला टोप पूर्ण स्वच्छ काळा दिसणार. तसं आहे अक्षय, काय वापरलं ते लाकडं टाक, ते लाकडं बारीक बारीक कुडून टाक. अरे एवढी मोठ्या नाही दर्शी इथून जाईल ती बारकाली पार असं काळा कोडा करून टाक. सगळ्यात पहिलं चाललं ते थांब की यार लगेच नको. अरे ते वापरून जाणार त्याची. तेलपेट घेईन. ठीक आहे चालतंय तेवढं. क्वालिटी आली पाहिजे. तरी आम्ही आता मॅगी बनवतो, तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतो की कुठपर्यंत आलंय. काही 2 मिनिटाच मॅगी असते. 2 मिनिट की मॅगी. पण आमचा जाळ करायला अर्धा तास जाईल. 2 मिनिटात मॅगी बनवतो. कसं आहे जाळाला वेळ लागतो, बाकी काय नाही. बाकी 2 मिनिटाची मॅगी, बाकी काय. आज स्पेशल धुरावरची मॅगी, चुलीवरची. जशी मटण असते तशी तुम्हाला चुलीवरची प्लस धुरावरची प्लस नारायणगडावरची मॅगी. आणि आचारी बघून घ्या. मसाले छोटी माऊली आणि पूर्ण हायजेनिकचा आपण विचार केला. हायजेनिक जास्त स्वच्छता थोडीफार आपोआप ऍड झालेले आहेत. हा तशी विकी असं विकीला दाखव कशी टाकायची विकी अशी. अरे बापरे, हा तुम्ही क्षण पार डोळ्यात मावून घ्या. डोळ्यात दूर घ्या. आता आपण तांदूळ बी झाला, तांदूळ बी झाला. काय पाणी असतं का एकच मसाला उडवतो विकी. नाश्ता सांगायला नाश्ता. गाड्या एवढ्या वेळ बसलं इकडे. शिरोला जायला लागेल. ना झाकण त्याच्यामुळे थोडं हलवलं असते ना, ते खालीच पाणी मोडलं असतं. पाणी टाक, मी सांगतो ना. मसाला बुडत चाललाय. एवढं खायची आपल्याला. सुरके पिऊ. डॉक्टर व्हिडिओ ब्लॉग मध्ये आहे बरं का. युट्यूबला फेमस झाले तुम्ही. आम्ही वाटतो तुम्हाला मॅगी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. बघा अर्धा तास लागलाय.
हॉटेलला कुठे सुगंधाने बारावून गेलेले सुगंध बघा, दुराचा सुगंध, अर्धा तास लागलाय मॅगी बनायला. दुराचा जो फ्लेवर आलाय. 2 मिनिटाची मॅगी अर्धा तास मॅगी खायला एवढं मंद वाफेवरती केलेली मॅगी. मंद वाफेवर जास्त दुरावर. घ्या चला घ्या, बाद झाली बाद झाली घ्या. बस पार काढा बस घ्या. दे नको इथं. दे ना तू, दे ना. आणि मी कधी खाऊ मग? बाद झाली बाद झाली त्याला. बाद झाली ते 10 रुपये आले त्याला एवढीच दे. अरे मग मी तर मोकर घेईन. जय त्यांनी जास्त बरी एक खाताना एक बाईट जाऊ द्याला आता काही. एक चमचा एक्स्ट्रा असेल ना. एक चमचा कमी एक्स्ट्रा नाही. डॉक्टरला राहील ना शेवटपर्यंत. 2 अंडी ऑमलेट बिमलेट टाकायला पाहिजे जरा याच्यात. अंडी टाकायला पाहिजे. अंडी असते ना, पाकिट अंडी असते टोप काढा त्याच्यावर ना आता. अरे बकरा नाही जोडून दाढी वेगळी. एक चमचा राहू दे बरं का, नाही तर कोणतरी खाऊ नका. चिटाकलेली कुठं. आताच्या खाण्यापेक्षा ती घ्या. मॅगी चांगला आहे. अरे घे कायची तरी काय मोठी बारीक. पहिले हळूहळू घ्या. वाव वाव ब्युटिफुल. कराय पडली पाहिजे का नाही मॅगी? एक घास घेताना राहू दे. मॅगी खाऊन तृप्त झालेले चेहरे. घरी घेऊन जाणार आता. घरी घेऊन जाणार. हे घालून मला खाली चल, मोकार गरम होते. आणि मग काय आणले आणले ना. काल जॅकेट घालून आला. पाया कोण कोण पडले मंदिराच्या. बघा राहत अलीकडे उतरायचं नाही. बघ खाल्लं दाखव त्याला पण. हे परत आता नारायणगडावरून उतरत चाललोय खाली आम्ही. आम्हाला काय माग एक मांजर आहे. बोका आहे बोका. आणि आता मॅगी खाऊन झाली आमची. निघालोय आम्ही आता घरी जाऊन आमचे आचारी की भाऊ काकडे मोठे माऊली आणि दर्शन भाऊ काकडे छोटे माऊली यांचं आम्हाला हे लाभलं. मॅगी स्पेशलिस्ट आणि दालच्या स्पेशलिस्ट. लईच दांड का अनुभव आहे त्याला. आणि बघू शकता आमचे त्यांनी मॅगी बनवण्यात करिअर केलं. आमच्यामध्ये मन मोठं कोणाचं मन मोठं होतं आणि कोण खर्च करते आम्हाला. एकच वादा डॉक्टर दादा मोठी असती 2 मोठे असतील आपल्यासोबत. कमी पगार असल्यामुळे ते आता खर्च करणार आहेत.
मागायला